हाय हॅलो फ्रेंड, श्री स्वामी समर्थ. कशा सगळे? मस्त मजेत, मस्तच असणार आहे. तर बघा, आता गुरुचरित्राचं पारायणाला सुरुवात आहे. किती 9 तारखेपासून गुरुचरित्राचं पारायण होणार आहे. जर कुणाला बसायचं असेल तर बसू शकता. स्वामी समर्थाच्या केंद्रामध्ये 9 तारखेपासून पारायण सुरू आहे. आता उद्याच्या यायच्या 9 तारखेपासून. घरी पण केलं तर चालते आणि मंदिरात पण केलं तर चालते, पण शक्यतो मंदिरात जाऊन केलेलं चांगलं असते. घरच्यापेक्षा दुप्पट तिप्पट फळ हे मंदिरात केलेलं भेटते आपल्याला. कोण कोण स्वामी समर्थाला हे करते, कोण कोण स्वामी समर्थाची जप करते, पारायण करते, सारामृत, गुरुचरित्रामृत. बाहेरचं वातावरण कसं झालं, एकदम मस्त वाटते ना बाहेर एकदम बघितल्यानंतर. गप नव्वद राहू दे ना. नाही आहे हे झाडं माझी कसे झाले बघा, एकदम म्हणजे त्याचे पानं ना असं हे झाल्यासारखं होतं. काय होतं काय माहिती, कळतच नाही. त्याला पाणी आहे, भरपूर माती आहे, कळ्या येतात, सगळं होते, पण मधूनच असं हे झाल्यासारखं होतं. काय होतं काय माहिती त्याचं. कळ्या तर भरपूर कळ्या येतात पानाला, जास्वंदला. आणि हा आहे पिवळा जास्वंद. घरात ना जास्त म्हणजे झाडं फुलं एकदम हे वातावरण असलं का छान वाटते. फुलं जास्ती झाडं जास्ती लावलं ना एकदम छान वाटते. पण माझे थोडी झाडं आहेत, जास्ती नाहीत काही नाही, पण जास्ती लावायला पाहिजे. जास्ती होणार कसं आहे म्हणजे समोर ठेवतच नाही. असं ठेवलं ना लगेच त्याची पानं तोड, त्याच्या कळ्या तोड, असं तोडून टाकते. त्यानं ठेवतच नाही जास्ती हे केलं ना. पण पूर्ण गॅलरीमध्ये लावायला एकदम छान वाटते, एकदम मन प्रसन्न भरून येते. आणि फुलं जास्ती लागले ना आपल्या देवाला पण व्हायला होते. पण आता काय करणार, इथं त्याच्यामुळे नाही ठेवता येणार. तरी पण मी त्याला जाऊ देत नाही गॅलरीमध्ये. गॅलरी लावूनच ठेवते, जाळी लावून बसवलेलं. मला भीती वाटते, पण ते गॅलरीच्या वरती शक्यतो त्यांना वरती चढायचं आणि खाली बघायचं. पण चेअर पण ठेवून त्यांना बघू शकतो, त्याच्यामुळे मला जास्ती भीती त्याची वाटते. बाकी काही नाही. तो इकडं असल्यानं काही वाटत नाही, पण तिथे गेल्यानंतर लगेच भीती वाटते. मग लगेच ते गॅलरीचं दार लावावं लागते. त्याच्यामुळे जास्त हे नाही. मग तिथं माती घ्यायचं, टाकायचं, असा त्याचा प्रकार असते. त्याच्यामुळे नाही. बघू आता भरपूर झाडं परत आणि 5-6 कुंड्या आणि लावून छान एकदम मस्तपैकी. आता काय उन्हाळा आहे, नंतर मग बघू पावसाळ्याला जूनला लावलं तरी चालते. आणि हे विकतचे झाडं आणले ना एकदम आपल्याला म्हणजे थोडे दिवस चांगलं झाल्यासारखं वाटतं, परत ते लगेच हे झाल्यासारखं व्हायला लागलं. तर आता मी इकडे करणार आहे बघा, ह्या शेवभाजी. इकडं कांदा कट केलेला आहे, टोमॅटो कट केलेला आहे, मिरची थोडीशी मिरची टाकलेली आहे, कोथिंबीर, लसूण. आणि ह्याला काही हे केलेलं नाही, मी डायरेक्ट मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे. अगोदर मी कसं बॉईल करते, पण आता नाही केलेलं. डायरेक्ट मिक्सरला फिरून घेतले, तेल टाकले आणि ते मिक्सरला त्याचं बारीकसं वाटण वाटून घेतलेलं आहे.
छानपैकी म्हणलं. शक्यतो कसं शेवभाजी एकाचीच करायची आहे, म्हणजे जास्ती नाही आहे. लेकरांचं कसं लेकरं तर खात नव्हती शेवभाजी, मग फक्त त्यांच्यासाठी भाजी करायची. मला तर तेवढी नाही जास्त आवडत, मग मी जास्त नाही केलं. मग थोडीशीच करायची म्हणलं, थोडीशी शेवभाजी केलेलं. बघू शकतो तेल टाकलेलं त्याच्यामध्ये टाकलं आणि जास्ती पूर्ण म्हणजे छान ते तेलामध्ये ऑब्झर्व झालं पाहिजे. म्हणजे एकदम टोमॅटो आणि कांदा एकदम म्हणजे त्याला कलर छान येईपर्यंत जास्त वेळ ठेवायचं, फिरवायचं मस्तपैकी, मग छान लागते. त्याचं अर्धवट ठेवलं ना, काढलं लगेच कच्चं छान नाही लागणार ते. असं घ्यायचं ना, तर कधी पण कांदा टोमॅटो थोडंसं तेल टाकून त्याला हे करून घेतलं तरी पण चालते. तिकडे मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि इकडे शेवभाजी करायचं म्हणलं. बोलू नको आता, मग लगेच हे करायचं. जास्त केलं मग हे होतं, मग थोडंच करायचं. जास्त कशाला, जास्त तेल पण नाही टाकायचं. तेलाचं प्रमाण मी कमीच वापरते, जास्त नाही वापरत शक्यतो. मग जास्त टाकलेलं तेल दिसते, मग ते खाऊच वाटत नाही. असं आहे. कुणाकुणाला लई आवड असते जास्त तेल टाकायचं, जास्त हे करायचं, पण माझ्याकडे तसं नाही. मी थोडंसंच तेल टाकते, जास्त नाही टाकत. म्हणजे कमी पण नाही आणि जास्त पण मिडियम टाकते, असं जास्त पण होऊ नये आणि कमी पण नाही. त्या भाजीला बस होईल असं करते मी. बघू शकता आता मी कसं केलेलं आहे. तिकडं पाणी गरम करते आणि शेवभाजीचा मसाला घेतलेला, दुसरं काही टाकलं नाही मी, फक्त ते आणि शेवभाजी मसाला आणि थोडंसं खोबरं टाकलेलं आहे मध्ये आणि पाणी गरम केलेलं टाकलेलं आहे. बघू शकतो, करून बघा, ट्राय करून बघायचं. आवडली तर छान, नाही आवडली तर नाही. कुणाची पद्धत कशी असते, कुणाची पद्धत कशी आहे, पण माझी पद्धत अशी आहे. मी तर असं करते, मला असं छान वाटते आणि खायला पण छान लागते. हां, प्रत्येकाच्या हाताची चव वेगळी असते, प्रत्येकाची करण्याची पद्धती वेगळी असते. कोणी कसं करते, कोणी कसं करते, पण मी असं करते. हे खोबरं कसं भाजून घेतलेलं होतं, त्यामुळे बारीक करून ठेवलेलं आहे, म्हणून थोडंसं खोबरं पण टाकलेलं आहे. त्याच्यामध्ये थोडंसं फरसाण टाकायचं बारीक करून तुम्ही, शेवभाजीचं फरसाण, कोथिंबीर थोडीशी, पूर्ण मॅश झालेलं आहे. आता ते एकदम, आता काही नाही, पाणी टाकलं तरी थोडं फरसाण टाकायचं आणि पाणी टाकायचं. थोडंसं फरसाण जास्त कशामुळे टाकायचं नाही, म्हणजे जास्त टाकल्यानंतर एकदम म्हणजे भाजीमध्ये शिजून ते फरसाण कसं हे होते, भाजीमध्ये ते फरसाण टाकल्यानंतर एकदम म्हणजे भिजून ते कसं मऊ, एकदम मऊ झाल्यासारखं होते. मग ते भाजी घट्ट प्रमाणात होते, त्यामुळे जास्त फरसाण भाजीमध्ये टाकायचं नाही. नंतर आपण जेवण करते वेळेस 1-2 मिनटं जेवण करणार आहे म्हणल्यानंतर भाजी गरम करून घ्यायची, त्याच्यामध्ये फरसाण टाकायचं, एकदम मस्त लागते. कारण जास्त भिजल्यानंतर ते जास्त म्हणजे हे होईल ना पूर्ण. आता बघू शकतात झालं तर पाणी टाकायचं आणि थोडीशी उकळी द्यायची, मग आपली भाजी रेडी झालेली आहे. जास्त पण पाणी नाही टाकलं मी, जास्त पण पाणी नाही टाकत, कमीच प्रमाणात टाकलेलं आहे. जास्त पण असं म्हणजे पातळ झाली तर भाजी छान नाही लागत. मीडियम साईज असायला पाहिजे, जास्त पाणी पण नको आणि जास्त घट्ट पण नको. बस झाली एकदम मस्तपैकी हॉटेलसारखी भाजी. हे बघा इकडं लगेच मँगो आलेले आहेत. राधिकाला जास्तच मँगो खावं वाटतं, सारखं म्हणायला लागली मँगो आणा, सारखंच मँगो आणलेलं. मग त्यांना जामून घ्यायचं होतं वाटतं, ते जामून आणले, लाडू आणले खायचं म्हणून.
म्हणलं चला जाऊ द्या, खाऊ द्या. अजून 15 दिवसांना भरपूर मँगो भेटतील. पण आता तिची लईच घाई होती, मँगो घेऊन या मँगो घेऊन या म्हणून. मग आणले थोडेसे. चला इथेच व्हिडिओचा एंड करते. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चलो बाय.